शेती संबंधित आजची परिस्थिती पाहता भारतीय शेती अशा एका पातळीवर पोहोचली आहे की युवा शेतकरी आज शेतीकडे दुर्लक्ष करीत आहे। याला महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे शेतमजुरांची कमतरता, शेतमजूर न मिळणे आणि शेतमजुरीवर होणारा अवाढव्य खर्च। यामुळे शेतकरी नेहमीच आर्थिक संकटात सापडला आहे। आज पाश्चिमात्य देशात मजुरांची जागा यंत्रांनी घेतली आहे। खुरपणी, भांगलण, चाळणी, कोळपणी, विरळणी, मातीची भर देणे या कामांसाठी मोठ्या प्रमाणात शेतमजूर लागतात। मात्र सध्याच्या परिस्थितीत अचानक शेतमजुरांची कमतरता जाणवायला लागल्याने व शेतमजुरीचे दरही वाढल्याने शेतीवरील आर्थिक संकट दिवसेंदिवस वाढत आहे। यावर उपाय म्हणून बेन्सन ॲग्रो इंजिनिअरिंगने दिनेश पॉवर वीडर हे यंत्र विकसित केले आहे। या यंत्राने खुरपणी, भांगलण, चाळणी, कोळपणी, विरळणी ही कामे सहज कमी वेळात कमी खर्चात होऊ शकतात। हे यंत्र चालवण्यासाठी अतिशय सोपे असून यंत्र सुरू करण्यासाठी पहिल्यांदा एक्सलेटर वाढवून घ्यावे, त्यानंतर डिझेलचा कॉक सुरू करावा, मशीन न्यूट्रल करून घ्यावे, इंजिन स्टार्ट केले की कोणत्याही पिकातील अंतर मशागतीसाठी या पॉवर वीडरचा वापर करता येतो। खुरपणी, भांगलण, चाळणी टिपणी, कोळपणी यासारखी कामे सहज करू शकतो। एका सरीतून दुसऱ्या सरीत सहज वळवता येते। याचा उपयोग आळे करणे, आळ्यांमध्ये खत मिसळवणे, फळबागांची मशागत करणे, चिखळणी अशा शेतीच्या मशागतीसाठी याचा वापर होतो। या पॉवर वीडरचा चांगला फायदा शेतकऱ्यांना झाला आहे। 2.5 लिटर डिझेलमध्ये एका एकरातील पिकांची अंतर मशागत सहज शक्य झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक बचत होत आहे। मजुरांच्या भरोशावर न राहता गंगापूर तालुका जिल्हा नाशिक येथील शेतकरी आनंदाने आपले मत व्यक्त करतो। नमस्कार, मी अरुण भीमराव पाटील, राहणार गंगापूर, तालुका नाशिक, जिल्हा नाशिक। माझी गंगापूर येथे 22 एकर शेती असून हे खुरपणी मशीन खूप चांगलं काम करतं। टमाट्यामध्ये, वांग्यामध्ये हे मशीन कुठल्याही 3 फुटाच्या सरीमध्ये अत्यंत व्यवस्थित चालू शकते आणि खुरपणीचं काम अत्यंत मजुरांपेक्षा चांगल्या पद्धतीने करू शकते आणि याचा मजुरीचा खर्च खूप कमी होतो। मजुरीने 3000 रुपये लागतात तर यांनी फक्त 500 रुपये खर्च येतो दिवसभरासाठी। 4 तासामध्ये 1 एकर खुरपणी होते। मजूर जरी मिळाले नाही तरी मी गर्वाने सांगू शकतो की या मशीनमुळे मी माझ्या शेती सर्व कामं करू शकतो। अंतर मशागतीसाठी दिनेश पॉवर वीडर शेतकऱ्यांना वरदान ठरले आहे।